काय बोलतो बाकी मजेत ना. माणसाचं असं घर रविवारी डालबात बघून दिमाग आउट होतं, तसा आज मला दिमाग आउट झाले. प्रत्येक ब्रँडची एक थर्ड कॉपी असतं, तशीच थर्ड कॉपी मी आज तुमच्या हाती घेऊन आल्या. तर आज आपण बोलणार आहोत रील स्टार बॉस वर. कोण होणार महाराष्ट्राचा रील स्टार? बिग बॉस ठीक आहे, मराठी बिग बॉस पण ठीक आहे, पण रील स्टार बॉस काय आहे? महाराष्ट्र दिवसेंदिवस खडबडीत रस्त्यावर जात चालले. बिनकामाच्या ना अजून बिनकामाचे कामं भेटत चालले. आज आपण याच्याच बोलणार आहोत रील स्टार बॉस वाल्यांवर. तर या ओल्या अंडरपॅन्ट इस्त्री मारून व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर हे सगळे रील स्टार 2 महिन्यांपेक्षा जास्त ज्या घरात राहणार आहेत, ते घर कसं आहे, कसे राहणार आहेत, काय करणार आहेत, हे सगळं आपण जाणून घेऊया. रिअलिटी शो बोलून चुत्या बनवायला घेतले. घरने फार्म हाऊस बुक करून दिले आहे ना. इथे एक किचन आहे, एक झोपाला बेडरूम आहे, खेळायला मैदान आहे, अंग धावायला स्विमिंग पूल आहे, मीटिंग भरायला एक हॉल आहे. शो नाही 3 महिने ना मजा करायला पाठवली इथं. तुम्ही जर बिग बॉस बघला असेल ना तर 3 महिने कंटेस्टंटच्या नशिबात होऊन नसतं. हे सकाळचे उठल्यावर कबड्ड्या खेळायला जातात, बॅट बॉल खेळायला जातात, लिगोरी खेळायला जातात. लोकांचा रिअलिटी शो आहे. आता आपण या शोचं स्पर्धक बघू. तर पहिलं स्पर्धक आहे योगेश पिटेकर. याला इथे येऊन असं वाटतं का यो याचं स्वप्नच आहे. मला खरंच खूप भारी वाटतंय. असं वाटतंय हे स्वप्नच आहे काही ना. प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं, काहीतरी युनिक करायचा, काहीतरी वेगळा करायचा, काहीतरी अनोखा करायचा. पण याचं काय स्वप्न होतं? या फार्म हाऊस मध्ये यायचा. तोच आहे ज्याला व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन बनवला तरी तो खुश होतो. मग नंतर तो सांगतोय असं वाटतंय हे स्वप्नच आहे काही ना. याला विचारलं तू घरात काय वेगळा करशील, तो यो बोलला मी गरीब आहे, स्वतःच्या मी ड्रिपरी क्रिएट केल्या, त्या घालून मी लोकांना हसवायचा प्रयत्न करीन. तर या आपण याच्यात ड्रिपर स्वतःला चुत्या कापणे याला गरिबी नाही बोलत. ही गरिबीच काय कामाची, ज्या लोक आपल्याला गरीब कमी ना चुत्या जास्त समजत असतील. याच्यामुळे रील स्टार शो कमी ना फॅन्सी ड्रेसचा शो जास्ती वाटतं. हा ना, भाईचा टॅलेंट बघा. योगेशचं टॅलेंट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. अरे बापरे, सोड सोड सोड. सोड कोणी तर नाही. हो सॉरी, पैसा बर्बाद पहनचोद. डान्स करायला सांगल्यावर खाली लोलाचा, ऍक्टिंग करायला सांगल्यावर कुत्रा जाऊला का वाघाचा. ही याची जिंदगी आहे. आता बाजूच्या ना कंच्या गोष्टी हसवाले मला नाही माहित, पण हे पण त्याच गटरांचा पाणी आहे ज्या गटरांना शो आले. मग काय हसा. आता आपण या शोच्या दुसऱ्या स्पर्धकावर बोलणार आहोत. तिचं नाव आहे ऐश्वर्या काळे. ही जर तुम्हाला माहित नसेल ना तर सक्सेसच्या शिखरावर पोहोचायला तुम्ही फक्त 20% बाकी आहेत. या व्हिडिओ नंतर जर तुमची टक्केवारी कमी झाली तर त्याचा जिम्मेदार मी नाही, कारण हिचं टॅलेंट बघून तुम्ही बोलाल तर ही करू शकतो, मग मी का नाही. ऐश्वर्या कशी आहेस तू? मी खूप भारी आहे. समजा पक्क्या दिवसाच्या तुम्हाला तुमचा मित्र भेटला किंवा मैत्रीण भेटली, तुम्ही त्याला प्रश्न केला कशी असतो किंवा कसास, तर त्यांचं एकच उत्तर असेल सगळं ठीक आहे, घरदार ठीक आहे, काम धंदा सगळं ठीक आहे. आणि हिचं काय उत्तर आहे माहितीये का? मी भारी आहे. मी खूप भारी आहे. कोई सेंस है इस बात की? ज्या दिवशी मला हिच्यावर ऍटिट्यूड येईल ना त्या दिवशी मी माझ्या घरावर लोन करून अख्खा पैसा शेअर मार्केटमध्ये लावीन. भले दुसऱ्या दिवशी मला रोडावर झोपायला लागला तरी चालेल. एक इन्फ्लुएन्सर होणार तेवढाच कठीण नाही, जेवढा 15 झाल्यावर काम भेटणार. हिला विचारलं फिल्टर आणि गिझर मधला फरक काय आहे. ऐश्वर्या मला सांगशील फिल्टर आणि गीझर मधला फरक काय? आणि गीझर मधला फरक काय तेच माहिती. तेच माहिती नाही तुला? नाही माहित. फिल्टर आणि गिझर मधला फरक नाही माहित, पण जसा प्रत्येकाचा सिच्युएशन नुसार दिमाग चालता ना तसा हिचा पण दिमाग चालला. फिल्टर ज्याने आपण आता ज्यावेळेस रील्स वगैरे बनवतो ना आम्हाला खाली ऑप्शन मध्ये फिल्टर आलेले असते. फिल्टर म्हणजे इंस्टाग्रामवर स्टोरी टाकताना खाली येतात ते फिल्टर. उद्या सकाळ सांगाल बदकाला नॅनो बनवीन, रिक्षाला टेम्पो बनवीन, टाटाच नाही छोटा हत्ती आहे. इंस्टाग्रामवर 2 लाखाच्या जास्त फॉलोअर्स आहेत तिचं. नाही हिचा टॅलेंट इथून नाही संपला. बेकार है भैया, मैं तो टूट गया।
हिला गाणी बोलायला सांगला तर ही कोकिला बनायला गेली. हे धंदा करून जर 2 लाख फॉलोअर्स भेटत असतील तर मला पण याच चालू करायला लागेल आजपासून. आपण या शोच्या आता 3ऱ्या स्पर्धकावर बोलू. त्याचं नाव आहे हनुमान नडाटे. तो दिसाल जरी मोठा असला ना तरी याचं चाल अजून बारीक पोरांच्या सारखं. ही यांच्या पहिल्या दिवसाची अजून सुरुवात आहे ना. आताच खुर्ची शिंपटून ठेवायला लागला. आताचा बारीक पोरावर 4 व्हीलरच्या पुढच्या सीटसाठी नाही. गारवाला का चणे घालून तो घोडा झाले का? तसा यो आहे. बुद्ध्या तो बुद्ध्याच राहणार आहे. यो आवरा चांबडे आहे ना. जेव्हा यांची घरा एंट्री चालू होती पोरियाला का यो बावटा धावत सुटायचा त्यांना भेटायला. कशी आहेस तू पण होते ना पोरं आल्यावर अरे काय राव थोडी तर लाच ठेव. याला सगळ्या पोरी आवडतात पण पोरीना नाही यो आवडत. त्यांनी माझ्यासाठी जेवायला नाही आणलं का त्यांनी? नोकर नाही, मित्र आहे तो माझा, भाव आहे तो माझा, त्यासाठी मी जेवण आणणार, तो माझ्यासाठी जेवण आणणार. काय जेवणावर लसपाट्यात झालेल्या वांग्या आधी स्वतःची इज्जत करायला अशी फॅन हँडसम लावून जर सगळं शाहरुख खान बनत असतं ना तर आज माझा मित्र हिरो असता. यो या शोचा 3रा स्पर्धक होता. मी जर सगळ्यांना बोलायला गेलो ना तर 1 घंट्याच्या मोठी व्हिडिओ. आपण आता या शोचा टास्क बघू. लिंबू चमचा तुम्ही आजपर्यंत जमिनीवर खेळताना बघला असेल पण हे पाण्यात खेळतात. तुझे डोळे जास्त मोठे आहे का? माणसा तसा शो पिस्टँग मध्ये खेकडे टाकले ना त्याने कॉइन गावसाचा. त्या खेकड्यांची हालत बघा. बिना पांगड्याचं खेकडे टाकले. एक मोठ्या जर नेऊन दिलाय ना त्यांनी पप्पी घेतली यांच्या वापस का नाव नाही घेणार आहे त्या पिस्टँग मध्ये हात टाकायचा. बाटलीला नेम लावून कवर खुश झाल्यान बघा. बारीक पोरं किंडर जॉय मध्ये मग कशाने खुश होतील. ताशच्या नावावर नवरात्रीचा खेळ चालू आहेत. बस झाला आजच्या व्हिडिओचा संप मी इथंच करता. मला पण जायचं आता गावात बक्षोदी करायला. जाता आता सबस्क्राईब आणि लाईक करून जा. इच्छा झाली तर शेअर पण करा. टाटा.